आणि त्यानंतर डिस्प्ले ऑफ होऊन जातो. त्या कंडिशनला आपल्याला बायस राईट करावे लागतात. आता हा HP चा मदरबोर्ड आहे, तर ह्याच्यामध्ये जी आहे ती MXIC ची आहे. अगोदर आपण बायस चिप काढून घेऊ बाजूला. नंबर आहे LA-C7013. तर ह्याच्यावर जो मदरबोर्ड हा प्रोसेसर आहे आणि हा ग्राफिक्स IC आहे. तर हा प्रोसेसर कोणता आहे? SR27G 3/5 प्रोसेसर आहे. मग आपल्याला हा बोर्ड जो आहे हा बायस चिप सिलेक्ट करायला लागते. SPI25 फ्लॅश रीड आयडी झाला आहे. मायक्रोनिक्सचा आहे 64 MB. आता तो आपण बसवून घेऊ. म्हणजे ही 1 नंबरची पिन आहे. लॅपटॉप खराब झालाय? घाबरू नका, शिका लॅपटॉप दुरुस्ती. बेसिक लॅपटॉप दुरुस्ती कोर्स, तोही मोफत. आजच एनरोल करा. बऱ्याच वेळा काय होतं की कस्टमर बायस डाउनलोड करतात आणि रन करतात आणि त्यानंतर डिस्प्ले ऑफ होऊन जातो. त्या कंडिशनला आपल्याला बायस राईट करावे लागतात. आता हा HP चा मदरबोर्ड आहे LA-C7013. तर याचा बायस आपल्याला डाउनलोड करायचा आहे. पहिल्यांदा सर्वात महत्वाचं आहे की बायस चिप आयडेंटिफाय झाली पाहिजे. शक्यतो विनबॉन्ड, मॅक्रोनिक्स आणि अशा बऱ्याचशा चिप्स असतात ज्या बायस चिप म्हणून ओळखल्या जातात. तर ह्याच्यामध्ये जी आहे ती MXIC ची आहे. मॅक्रोनिक्सची IC ही बायस चिप आहे. थोडीशी वेगळी असते आणि 8 पिनची IC असते ती. जे लॅपटॉप रिपेअर करतात त्यांना सहज ही IC ओळखू येते. तर आपण ह्या जर बायस चिप राईट करूयात. अगोदर आपण बायस चिप काढून घेऊ बाजूला. अगोदर फ्लक्स टाकलेला आहे आपण. बायस चिप काढलेली आहे. आता बायस चिप राईट करण्यासाठी बऱ्याच महत्वाचे मुद्दे म्हणजे आता हा जो पार्ट नंबर आहे LA-C7013. तर ह्याच्यावर जो मदरबोर्ड हा प्रोसेसर आहे आणि हा ग्राफिक्स IC आहे. तर हा प्रोसेसर कोणता आहे त्यानुसार आपल्याला जनरेशन ओळखावं लागतं अगोदर. याच्यावरचा जो CPU आहे SR27G. याच्यावरून आपण गुगलला जर सर्च केला SR27G तर तो येतो i3 5th जनरेशनचा प्रोसेसर आहे. मग आपल्याला हा बोर्ड जो आहे हा i3 5th जनरेशनचा लॅपटॉपचा मदरबोर्ड आहे. हा i3 5th जनरेशनचा CPU आहे. याच्यामध्ये 4th, 5th आणि 6th जनरेशनचे तीनही बोर्ड येतात HP च्या LA-C7013 मध्ये. तर आपल्याला 5th जनरेशनचेच बायस आपल्याला प्रोग्राम करायचे आहे. आणि आमच्या बरेचसे ग्रुप असतात त्याच्यामध्ये ही बायस चिप आम्हाला सपोर्टला मिळून जातात. तुम्हाला अशा प्रकारचे ग्रुप्स जॉईन करावे लागतील जेणेकरून तुम्हाला बायस इझिली अवेलेबल होतील. शिवाय पेड ग्रुप्स असतात तिथनं तुम्ही बायस बनवून घेऊ शकतात. आता आपण इथं डाउनलोड केलेली आहे LA-C7013 बायस 5th जनरेशनचे. त्याचा जो BID नंबर आहे 080C1 हा प्रॉपर आहे आणि हा आपण आता प्रोग्राम करणार आहोत. हा आपल्याकडे SVOD3 प्रोग्रामर आहे. बायस चिप सिलेक्ट करायला लागते SPI25 फ्लॅश रीड आयडी झाला तरच आपण प्रोग्राम करू शकतो. हा जो आहे मायक्रोनिक्सचा आहे 64 MB बिटचा बायस. तर आपण रीड केलेला आहे. ह्याच्यात एक महत्वाचं आहे की कधीही बायस करण्या अगोदर जुना बायस कॉपी करून ठेवायचा. त्याचा फायदा हा होतो की नवीन बायस जर करप्टेड असेल किंवा काम करत नसेल तर आपल्याकडे जो जुना बायस आहे
तो ऍज इट इज टाकून कस्टमरला देता येतो आणि बॅकअप आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला त्रास राहत नाही. आता आपण हा जो बायोस चिप आहे तो इरेक्ट करू. ओपन बायोस फाईल. मगाशी जी आपण डाउनलोड केलेली आहे ती डेस्कटॉपवर एक्सट्रॅक्ट केलेली आहे. 3701P. ओपन. राईट. बायस प्रोग्राम राईट झालेला आहे. आता तो आपण बसवून घेऊ. त्याच्यामध्ये महत्वाचा आहे जो डॉट आहे या बाजूला आहे आणि इथे एक रेष आहे, म्हणजे ही 1 नंबरची पिन आहे. ती त्या पद्धतीने बरोबर बसावी लागते. अगोदर पीसीबी थोडासा गरम करून घेऊ आपण आणि त्याच्यावर बायोस ठेवून घेऊ. तुम्ही पाहू शकता डॉट आणि 1 नंबर पिन बरोबर आहे. अशा पद्धतीने बायोस प्रोग्राम करावा लागतो लॅपटॉप मदरबोर्ड मध्ये.